पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकावर एआय आधारित 15 ते 20 फेस डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय। 3 महिन्यापूर्वी गजबजलेल्या या स्वारगेट स्थानकावर पहाटेच्या वेळी 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता। या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त केला गेला। त्यामुळे इथं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। आता महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे MSRTCच्या पुणे विभागानं स्वारगेट स्थानकावरील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। एसटी महामंडळानं नेमकं काय व्यवस्था केली आहे, चला जाणून घेऊया या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। 26 फेब्रुवारी 2025च्या पहाटे स्वारगेट स्थानकातील उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला। या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली। या प्रकरणी शिरूर तालुक्यातील दत्ता गाडे या आरोपीला ताब्यात घेतलं। सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याची ओळख पटली। पुणे पोलिसांनी 52 दिवसात तपास करून तब्बल 893 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले। या घटनेने स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। पुण्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी निघालेले बहुतांश प्रवासी स्वारगेट येथील बस स्थानकाचा वापर करतात। विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणचे प्रवासी पुण्यावरून गावी येताना स्वारगेट बस स्थानकावरच गाडीला बसतात। परंतु इथं महामंडळाचे सुरक्षा रक्षक नाहीत किंवा पोलीस उपस्थित नसतात। 3 महिन्यांपूर्वीच्या स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील बस स्थानकांवरील 630 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळानं घेतलाय। यामुळे स्वारगेट बस स्थानकात कोणी प्रवेश केला, कोण कुठून बाहेर पडलं, संशयास्पद हालचाली तसेच बसची वाट बघत कोण कोण प्रवासी थांबले होते, त्या सर्वांच्या चेहऱ्याची ओळख पटवण्यास हे कॅमेरे सक्षम असणार आहेत। महाराष्ट्रातील सर्वात जास्त गजबजलेल्या स्थानकांपैकी पुण्यातील स्वारगेट बस स्थानक आहे। दररोज स्थानकात येणारी वाहने, संशयास्पद हालचाली व प्रवासी स्पष्टपणे कॅमेऱ्यात चित्रित व्हावी म्हणून नवीन एआय आधारित चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला। स्टँडच्या प्रत्येक महत्त्वाचा भाग या कॅमेऱ्याच्या टप्प्यात आणला जाणार आहे। यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मदत मिळणार आहे। MSRTC पुणे विभागीय नियंत्रक अरुण सिया काय म्हणाले ते पाहूयात। प्रवाशांची सुरक्षा ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे। प्रत्येक प्रवासी, विशेषतः महिलांना स्थानकावर सुरक्षित वाटलं पाहिजे। यासाठी एआय आधारित फेस डिटेक्शन कॅमेरे बसवले जात आहेत। MSRTC पुणे पोलिसांशी समन्वय साधतायत। यामुळे रात्रीच्या वेळी गस्त वाढवली जाणार आहे। प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची योजना आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।